TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. आमच्या घरात इथं बी पिक्चर चालू आहे की विलन येऊन बसलाय घरात आणि मी इकडे लढते आणि आमचा हिरो तिकडे बॉर्डरवर लढतोय. पण तू बघच त्या विलनला काय मी सुट्टी देत नसते. आज तापाचं नाटक करून भांडी घासायला लावल्यात. आता पुढे तर आई शपथ, म्हणजे ही आजारीच नव्हती. बहिण्यावर गेम त्यांना सांगितलंच पाहिजे की शितली काय आजारी बिजारी नव्हती, नाटकी करत होती ती. व्हॉट? तुम्हाला कामाला लावायचा असा डाव होता तिचा. हे काय सकाळ सकाळ कुठे चालल्यात महाराणी? मला कॉम्प्युटरचा क्लास लावायचा आहे. म्हणजे रोज क्लासच्या निमित्ताने तू बाहेर जाणार? शीतल, तू जाग. आव मामी, 3च तर महिन्यांचा क्लास आहे. तू 3 महिने रोज तिकडे जाणार, मग इथली घरातली कामं कोण करणार? कुणीच टेन्शन घेऊ नका. आता कुणाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता आपण कॉम्प्युटरकडे जाण्यापेक्षा आम्ही कॉम्प्युटरच घरी आणला. उद्यापासून जे शिकायचंय ते आजपासून सुरू करू. घरी कसं शिकणार? तिथं शिकवायला माणसं आहेत ना. आम्ही शिकवतो. आता मी क्लासला जाणार म्हणल्यावर त्या भैयानी घरातच लॅपटॉप आणलाय. मग आता त्याचं क्लासचं भूत कसं उतरवते का नाही बघाच तुम्ही. आता आज काय बर्थडे काय कोणाचा? नाही 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 नाही, क्लास साठी आलाय. काय र, कशासाठी आलाय तुम्ही? आपण बेसिक पासून सुरुवात करूया का? मग आपण कॉम्प्युटरच्या स्पेलिंगने सुरुवात करू. हे आपल्याला कॉम्प्युटरचं स्पेलिंग सांगतील. चला पेन आणि पुस्तक काढा. सांगा बघू, सांगा सांगा. तुझा नवरा बसला तिकडे बॉर्डरवर जाऊन आणि हिथं आम्ही बसतो तुझी उसाबर करत. ती काय नाही, तुला शिकायचं असेल ना तर हित्त शिकायचं घरात बसून. शीतलनं सगळ्या गावासमोर आमचं हस केले. आता जवळ सगळ्या गावासमोर तिचं हस करत नाही तवर आमच्या जीवाला चैन पडणार नाही. मी अजिबात काय करणार नाही, पण तो त्याच्या घरी जाणारच. शितले, तू काढ ग भैयांना पाणी. आता तर कसलं कडक पाणी देते बघच तुला. लय गरम पाणी दिलं काय? बर्फासारखं थंडगार पाणी दिलंय. चहा द्यायचा होता. मग ते की तुम्ही चला. तुम्हाला आवडत नाही ना ते असं मी चहा घेऊन बाहेर येणं. माझ्याकडून काम करून घेत होता ना, आता तुलाच कामाला लावते का नाही बघच. व्हॉट इज दिस मामा? आतमध्ये आम्ही गाठून मेलो सगळं. सॉरी हर्षवर्धन, त्याचं काय तिच्याकडनं चुकून झालं. चुकून कसं काय होऊ शकतं बरं? हा, आणि तुम्ही अजून कसं काय बंब वापरता? तुमच्या त्या बंबामुळे आमच्या आतमध्ये बॉम्ब झाली सगळी. अहो तसं नाही, आमच्या आबा आज्यापासून बंब वापरतो आम्ही. म्हणजे काय की ती झावळ्या बिवळ्या काटूक बिटूक जळून जातं ना त्याच्यामध्ये सगळं. मामा, अहो तुम्ही आमचे सासरे आहात. आता जरा तरी स्टँडर्ड लाईफ जगा की. हा, अजून सुद्धा बंब वापरताय म्हणजे काय? हा, काय नाही, आजच्याच गिजर बसून घ्या म्हणजे जागच्या जागेवर गरम पाणी मिळेल. वय वय, घरात गिजर तर पाहिजे. हा, मला बी असंच वाटत होतं. नाहीतर काय, हा, बाहेरनं असं घरामध्ये पाणी घेऊन यायचं बरं दिसतं का ते? 4 माणसं काय म्हणतील आपल्याला? वय की वय हो, आपण आजच गिजर बसवून घेऊ. होय की आजच बसवू गिजर. मी माझ्या कामातनं सवड मिळाली की नाही की बोईंदूला जाऊन बघतो गिजर. हर्षवर्धन, तुम्ही आवरून घ्या, मी बघतो गिझरचं. लवकर काय ते मला गरम पाठवा आधी. स्वतःच तुम्ही तुरवर नंबर करू. पुष्पे, गिझर आणायचं वय? आजच्या आज आणायचं वय? वय लागलीच बसवायचा. अगं तुला काय अक्कल आहे का? त्यांनी बोललं म्हणून तू लगेच रिवडतीस वय? कुठं आणणार आहेस गिझर? आणि आजच्याच गिझर आणायचा म्हणजे 4-5 हजाराला फटका बसणार मला. अहो माझा जावई एवढा लाख मोलाचा आणि तुम्हाला 4 हजाराची पडली वे.
मामी म्हणतात ते बरोबरच आहे की. हा, होऊन काय होईल, लईत लई 1000-1500 रुपयाचा महिन्याला लाईटचं बिल येईल. तेवढं तर आपण भरूच शकतोय की. काय एवढं बिल? आता गिझर बसवायचं म्हणल्यावर एवढं बिल तर येणारच की मामी. हा ग, लाईट बिल वाचवायसाठी आम्ही माटाला बोललं फडकं लावून आतापर्यंत पाणी पित आलोय. आता ह्यांच्या माग लागून लागून तो 2 वर्षापूर्वी फ्रीज आणला. आणि तू सांग बाई गिझरचं बिल. राहू दे तिकडं, ते गिझर फिजर मरू दे तिकडं. नाकापेक्षा मोती जड कोणी सांगितलंय. पण शितले, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय बघ. तू जर भैयांना गरम पाणी नेऊन दिलं असतं तर एवढं घडलं असतं का? त्यांनी गिझरचं नाव बी काढलं नसतं. पण मामी आता काय करायचं, भैयाना तर गिझर पाहिजे. तू ग बस, ते माझं मी बघते काय करायचं ते. भैया साहेबांच्या रानात तो गोट्या भाजी चोरत होता. मी जसं बघितलं तसं तिथं गेले. बोल्या फोकानं चांगलं चढकून काढलं त्याला. अहो समधी त्यांच्याच टीम मधली लोक त्यांचंच रान लुटाय बसल्यात. भैया साहेबांची एवढी शेती आणि एवढा पसारा आहे, ते सगळं तुम्हीच सांभाळलं पाहिजे. वय वय मामी, आता मी तुम्हाला हळूहळू पटवून देणार की भैया आणि जयश्री त्यांच्या स्वतःच्या घरी गेले पाहिजे. पण मग तुमच्या घरी कसं कळलं? ते आता आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आधी. आणि नंतर आम्ही सांगितलं सर्वांना. जर घरातले म्हणजे यायला लागले घरी वगैरे, सगळ्यांना गावात माहिती पडलं की हिने कोर्ट मॅरेज केलंय. तर नंतर मग आम्ही शिर्डीला गेलो पळून. नवऱ्याबरोबर सतत भांडत असते. मला आता कळतंय तुम्ही का कमी बोलता आणि हळू बोलता. तू बोल ना, नवऱ्यावर किती चुकीचा आरोप कोणी केलाय तर विचार ना. या कोण आहेत? मावशी सासू. एक मिनिट, मावशीनीच केलाय. अंजलीबाई इलेक्शन साठी उभे आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण ते बी कुणाला बी न कळता. राणा, अरे एक आयडिया आहे की. काय? चल तुला सांगतो. पण राणा, देवार्षी शुभेच्छा कोण कोणाला देते? तुझं नाव लिबर खाली. तुमचा शुभचिंतक लिहून टाकतो. अख्ख्या गावभर आपल्याला अशा शुभेच्छा लिहायच्या. होय होय, चल चल चल. ए थांब थांब थांब. तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल. आणि काही झालं ना तरी माझ्या अथर्वला मी यांच्याकडे देणार नाही, आणि त्या शन्यालाही सोडणार. माझ्या नवऱ्याची बायको बनू पाहते काय? नाही, मी नाही होऊ देणार हे. जा यार गॅरी, तुझ्यामुळे जाम टेन्शन येत आहे मला. ते जास्त टेन्शन मध्ये मी आहे शनाया. बाबा आलेत नागपूरवरून. मम्मा, तुझं तिकडे जाऊन काही मूव्ह करणार असेल ना तर जस्ट बी व्हेरी केअरफुल. ओके? अगं कारण ते ग्रँड मॉन्स्टर आहेत. ते जर ग्रँड मॉन्स्टर असतील ना तर ही सुलक्षणा ईशा, मी तुझ्या बाबांच्या बाजूने उभी राहणार. माहितीये मला. मी अजून पूर्ण नाही केलं माझं वाक्य. मी तुझ्या बाबांच्या बाजूने उभी राहणार असं मला वाटलं होतं, पण आता तसं नाही होणार. मी तुझ्या बाजूने उभी राहणार. आणि आज मी हे आई म्हणून, बायको म्हणून नाही म्हणत आहे, एक स्त्री म्हणून म्हणते. आई, तुझं आणि विक्रांत सरांचं लग्न मी लावून देईन, ही माझी जबाबदारी आहे. आम्ही ना तुमच्या बाजूच्या ना शंभूराजेंच्या बाजूच्या, मग आम्ही कुटुंबाच्या बाजूच्या. सोयरा मातोश्रींना कुणीतरी भरीला घातलं असेल असं तुम्हाला वाटतं? वाटत नाही तसं, आमची खात्री आहे. युवराजनी गोड गैरसमज आहे तुमचा. काल परवाच माल सावंतांना हाताशी धरून आम्हाला पाठिंबा देणाऱ्या मावळ्यांची गळचेपी केली आहे त्यांनी. आमचं नाव घ्यायचं नाही, आता इथून पुढे नाव घ्यायचं असेल तर ते फक्त राजाराम राजांचं. चिंतामणी यार, आम्ही नाही चोरला, सांगू नाही, त्याला विश्वास नाही बसला. हिरा कुठे? तिला सांग या हवेलीत परत कधी येऊ नकोस.